ते प्रकरण भूताचा वास आहे. मंजिली आली म्हटलं आपल्या गावातनी. बापा मग आता काय करायचं? काय केलं मग तुम्ही आता? आम्ही बरोबर केला आता. बाबासोबत सेटिंग लावली आम्ही. बाबा म्हणे 21,000 रुपयाची पूजा आणि 5 बडी बोकड्या कापा लागते. तेव्हा जाऊन म्हटलं ती मंजिली का जाते. नाहीतर बा खात्मा. पूजा करा ना मग. ते कसं काय करू राहिले तुम्ही आतापर्यंत? करा ना लवकर. अरे असं थोडी असते. बाबा स्वतः म्हणे आमाशाच्या वेळेस करावं लागते म्हणे. जेव्हा आमाशा येणार तेव्हा करणार. त्याशिवाय जमत नाही. तर मग तोपर्यंत त्या मंजिलिकानं काही केलं तर आपल्या गावात नाही? ते करतीच ती 100%. तिनं म्हटलं ना, त्या भीतीवर लिहिलं ना त्या की बुवा मी आली गावातनी, म्हटलं पुरांनो सावधान. आता पहा तुम्ही, करतेच ती. तसं काही विषय नाही याचा. टेन्शन घ्यायचं कामच नाही. एक ना एक गेम आहे आपल्या गावातनी. दुसरं काहीच नाही होणार आता. बाई काय बोल राहिले तुम्ही? म्हणजे गेम हुरळा म्हणजे आपल्या गावात कोणी मरते काय मग आता? मरत नाही ना, मारती ती. दुसरं काय मंजिली का नाही ती. अबा गेम काय बोला तुम्हाला आता. तुम्हाला एकच सांगतो, बाबा हनुमान चालीसा पाठ करून ठेवा. लहान लहान लेकरं घराकडे बाहेर पाठवू नका. घरातच राहा, बाहेर काय निघू नका. बापा म्हणजे काही बापा कसं काय करा समजून राहिलं मला. म्हणजे आता आपल्या गावात मंजिलिका आली म्हणता तुम्ही आता. म्हणजे बाबा किती भीती वाटली किती आम्हाला. आता आमची टर फाटेल आहे ना. तुम्हाला काय सांगा. अरे बाबा म्हणते बरोबर करतो म्हणे मी. आता जेव्हा अमावस्या येणार तेव्हा ते करावं लागते पूजा आणि 5 बडी. तेव्हा जाऊन ती मुक्ती भेटते दिली. नाही तर बस आपलीच मुक्ती करते ती. मग काय तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका जास्त. होती बरोबर काही ना काही इलाज आहे त्याच्यावर. जास्त घेऊ नका फक्त. आणि मी काय म्हणतो, रात्री घराबाहेर निघायचं नाही. रात्री घराबाहेर निघालं काम झालं. का पागल का बापा? रात्री घराबाहेर निघालं आम्ही निघत नाही. पण आता मग ते बाबा कधी करता पूजा? कोणती पूजा करू आली ते? काय तुम्हाला काय सांगितलं मी ना. अरे अमावस्या आल्यावर अमावस्याच्या दिवशी करायला लागते. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची. बस हबा मंजिली कालीवर गावात नाही आपल्या. नाहीतर बस. हो ना, पण मी काय म्हणते, ही मंजिलिका आली तर आली, पण काय कशाला आली बिचारी? जाणं तिकडे मरण तिकडे तिनं. अरे असं नका म्हणू ना. येईल ना खरंच ती तर करील ना गेम तुमचा. मग काय तर असं म्हणू नका. चांगली आहे ती तशी, पण ती आली बिचारी. आता तिला मुक्ती द्या लागते. असा विषय आहे ते. 5 बडी द्या लागते ना बघ बोकड्याची. तेव्हा जाऊन तिला मुक्ती भेटते. आणि 21,000 रुपयाची पूजा करायला लागते. मग काय तर विषय असा आहे ते. आता आपला सरपंच म्हणे आपल्याला की बाबा म्हणे पैसे गिशी देतो म्हणे, करा म्हणे लवकर ती. मग काय तर आम्ही आमाशाची वाट पाहू राहिलो. 4-5 दिवसांना आमाशा आहे. असा विषय आहे ते. हो ना बापा, करा बापा. कोणती पूजा आहे ती? कसं आम्हाला लय भीती वाटू राहिली. आम्हाला त्या दिवशी माहित पडलं की बा भीतीवर काहीतरी लिहिलं होतं असं ग्रामपंचायतच्या. आम्हाला त्यावर लय भीती वाटू राहिली. असं वाटलं बा काय आहे काय नाही ती. आता तुम्ही म्हणून राहिले खरंच मंजिलिका आली. आता आणखी आमची फाटली. आता कसं करा काय करा काही समजा झालं आम्हाला. आता वावरात गिरत जा लागते. आता कसं करा बरं आम्ही ना. वावर गेला खड्ड्यात नाही. वावरात काही विचार करू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाचा जीव पाहिजे पहिले. मग काय तर जीवच नाही तर वावर करून करता काय. येरी काय तर वावर जरासं बंद करा ते. जसं घरी गिरी राहा मस्त. हनुमान चालीसा गेलीसा काही ना काही वाचा. हा बा बेकार दिवस चालू आहे आता. आपलं कसं मजलापूर आणि कोंबात जाते ना. हो बापा आता करावंच लागते ना काही ना काही आता. हो तुम्ही काही म्हणा मले, पण माझा आता विश्वास कमी झाला. आता मला असं वाटून राहिलं शांतारामचं त्या कैलाचं बरोबरच आहे. पहा ना तुम्ही, 3-4 दिवस झाले तिनं म्हटलं की बा मी येऊ राहिली तुमच्या गावातनी. तोपर्यंत काहीच झालं नाही ना. म्हणजे तिनं काही कोणाला त्रास दिला नाही. त्यानंतर बा समोर आली नाही, काहीच नाही ना. मला वाटते खोटं आहे. कोणतरी लिहिलं ते पोहून गेलं काय असं असेल बा ते. अबे अशा तुम्ही तुम्हाला का नाही. अबे मॅळ झाला गेला का? तिथं कावळा मरेल होता ना. तुला का जेवढं सोपी वाटते तेवढं सोपी नाही ना हे. दिसली नाही मला मान्य. मला नाही दिसली ती, पण आहे ना ती. तू मला एक सांग, हवा दिसते का तुले? हवा आहे ना, पण तशी ती आहे. ती दिसत नाही पण आहे. उदाहरण द्यायचं तर तुमच्याकडून शिका बापा. हवा अंगिवा. हो पण म्हणणं बरोबर आहे तुमचं, पण काही झालंच नाही ना आतापर्यंत. म्हणजे तिने आपल्याला वॉर्निंग दिली ना. मग करणं म्हणा तिला काही ना काही. अबे का वाटवरला काही करायची मिळाला का? काही करील ना भस्कन ती. हो बस काय काय बोलतो ना तू. अबे खरंच बा मंजिली आहे ना ती. मग काय तुला काय संभाजी बुडा काय म्हणे? खरंच म्हणे मंजिली काय म्हणे ती. त्या संभाजी बुड्याच्या आटेकाणी गेले ते पागल सारखा करवला ते माणूस. हाय करवला ते. मी काय म्हणतो, मला तर वाटू राहिलं बा काही नाही. आपला शांताराम भाऊचं बरोबर आहे, कैलास भाऊचं बरोबर आहे असं वाटू राहिलं मला. कारण की ते काल त्यानं पोलीस स्टेशनमध्ये गेले. ते पोलिस म्हणे की बा तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, आम्ही करतो म्हणे बरोबर हँडल. ते आता तयारी गिवारी म्हणजे कसं चालू आहे त्यांचं काही ना काही प्रयत्न. आता कोणी लिहिलं काय लिहिलं ते. मला पण असंच वाटू राहिलं. हे मंजिलिका गिंजिलिका काही नाही. हे सगळं नाटकं वाटू राहिलं बा मला आता. असं आहे का? बरं नाटक बुवा. जेव्हा तू दिशील का नाही तेव्हा शेकून घेशील तू. बाबा मंजिलिका आहे ना ती. बा तुला पटत नाही ना. आम्हाला पटते बा. कसं बा पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह पण आहे. मला वाटू राहिली बा आहे ती ना. पण काय भंड्याचं बरोबर आहे ना बे. काय का ते आहे तर मग घेणं समोर म्हणा. समोर नाही राहिली काही नाही राहिली ती. असं कसं बे? ते पांड्या तसं नसते ना. तिची मर्जी असली का नाही येईल ती. तिला या वाटलं येईल, नाही या वाटलं नाही येईल ती.
मग काय तर असं आहे ना ते. मी काय म्हणतो, तुला विश्वास नाही का आता? तसा विश्वास आहे नाही असं आहे माझा विषय. पण ती दिसून राहिली म्हणून म्हटलं मी काय नाही दिसली नाही बसकं लावलं आपलं असं विचार आहे माया. मला वाटतं नसेल ती बहुतेक. बंड्याचं पण बरोबरच आहे. शांताराम कैलाबास हे पण बरोबरच बोलू राहिले असं वाटू राहिलं मला. पहा ना तुम्ही 2-3 दिवस काय झालं नाही ना. ते तसं नसते ते. जाऊ दे बा, तुला विश्वास नाही ना बुडा? तुला विश्वास आहे का बाबा तुमचा? मी लय विचार केला मी या गोष्टीवर. आता त्या भीतीवर लिहिलं की बा मजलापुरानं सावधान मंजुलिका आली. हे तर तिचं बरोबरच आहे म्हणा, पण दिसलं नाही ती मला नंतर. काही घडलं आपल्या गावात काहीच नाही. तर असं वाटू राहिलं की मा पण विश्वास आता कमी झाला. तुम्ही मला वाटू राहिलं आता मंजुलिका काही नाही, हे सगळं खोटं आहे असं वाटू राहिलं मला आता. तुमचं म्हणणं आहे की बा तुमच्या तिघाचा काही विश्वास बसून नाही राहिला. बरं ठीक आहे ना. जेव्हा दिसली का नाही तेव्हा समजेल बा. आपला तर विश्वास आहे देवावर, आपलं भूतावर. कसं असते, देव आहे तर भूत आहे बा आपलं. आणि मंजुलिका आली ना आपल्या गावातनी. अरे हो सुनील भाऊ, मंजुलिका आली तर आली, पण कुठं आहे? काही केलं का तिनं आपल्या गावात? सांगा मला तुम्ही. तिनं आपल्याला वाढणी दिली ना, मग करणं म्हणत दिले. तुझे म्हणजे असं म्हणणं आहे की बा तिनं करायला पाहिजे नाही का? बे मॅळ झाला का लागा जीव नेतीन ती. मंजुलिका आहे ती, भूत आहे ती. मिळाला का तुला काय वाटते बा? गावात काही ना काही असं घडलं पाहिजे का? ना माया की बा गावात काही ना काही घडलं पाहिजे. माया म्हणणं आहे की घडलं नाही तर मग असा विश्वास कशाला ठेवा आपण? नसेल ती आता ते दुसरं काही फेक गिक असेल, काही असेल, कोणीतरी लिहिलं असेल ते. मला असं वाटलं. शांताराम भाऊचं पण बरोबर आहे. ते पण असंच म्हणून राहिले की बा कोणीतरी लिहिलं असेल, कोणीतरी कांड्या गिंड्या केलं असेल. मला वाटलं भूत गीत नाही बा आता ती मंजुलिका नाहीच ती. बरं ठीक आहे बा, नका ठेवू विश्वास. आमचा तर विश्वास आहे दोघाचा, तुमचा नाही सर. जाऊ दे बा तिकडे. चाल रे बाबा, इथं काय थांबण्यात का मजा नाही. हे काही कामं नाहीत ही माणसं. नाही म्हणते जाऊ दे तिकडे चाल. सरपंच काय झालं? काय विषय मग? अरे बाबा आलते. बाबा म्हणत होते म्हणे तुमच्या गावात लय मोठा खतरा आहे म्हणे. मंजुलिका लय बेकार बाई आहे म्हणे ती. म्हणजे लय खतरनाक विषय आहे म्हणे त्याचा. तुम्हाला म्हणे तिच्यासाठी म्हणे 21,000 रुपयाची पूजा आणि 5 बोकड्याची बली घ्या लागते म्हणे. तेव्हा जाऊन तिला मुक्ती भेटते. नाही तर त्याशिवाय ती म्हणे या गावाचं म्हणते नाही वाटलं लावलं पुरं गावात म्हणते धिंगाणच लावते म्हणते पुरं गावाचं. आता आम्ही पूजा आणि 5 बळी घेऊन राहिलो. म्हणजे 5 बोकड्याची बली घेऊन राहिले तुम्ही? अरे बाबा अंधश्रद्धा आहे ना हे. तुम्हाला शोभते का म्हटलं? हे अंधश्रद्धा आहे. 21,000ची पूजा करायला लागते म्हणते, तेव्हा जाऊन म्हणते मुक्ती भेटते म्हणते मंजुलिकाले. अरे दिसली नाही लावलं आपलं भजन नाही का? अरे नाही ना ती कोणतरी लिहिलं असेल त्या भीतीवर लाल अक्षरात. मी काय लाल रक्तानं ते एवढे भिऊ राहिले तुम्ही. तसं काय बा काय झालं काय नाही ते? कैला तसं नाही ना, लाल रक्ताने लिहिलं होतं ना ते. तिथं कावळा मेला होता लगा. मग काय तर हे हबा जसं दिसते तसं नसते. तुला मला काय वाटते की बा कोणीतरी लिहिलं का? थांबा ना तुम्ही 2-3 दिवस थांबा. जेव्हा तुम्हाला मंजुलिका दिसेल ना तेव्हा तुम्हाला समजेल. त्याच्याशिवाय तुम्हाला काही डोक्यात काही टाकलं तरी तुम्हाला काही विश्वास बसत नाही. थांबा ना तुम्ही. नाही हो ना, तुमचं बरोबर आहे. पण आतापर्यंत दिसायला पाहिजे होती ना ती. कुठं आहे ती? माय म्हणणं आहे ना ती. ये समोर. ए मंजुलिका ये समोर. बाबा खरंच येईल ना? हा पागल झाले का तुम्ही? तिला बोलावं राहिलेलं का? नाही आहे ना खरंच. मंजुलिका लवकर आहे. मला पाहायचं तुला आता. लवकर आहे मंजुलिका ये लवकर. कशाला बोलू राहिलं बाबा? ए शांताराम बाबा काय ए भिऊ नको तू. अबे ती नाहीच तू येणार कुठून रे? अरे नाही ना रे बुवा ती. का डोकं फोडू तुमच्या पुढे? काल आम्ही मला पोलीस स्टेशन मध्ये गेलतो. पोलीस मध्ये कंप्लेंट केली आम्ही. म्हटलं ग्रामपंचायत मध्ये लाल अक्षरात असं काहीतरी लिहिलं होतं म्हटलं लाल रक्तानं. तर सांगितलं आम्हाला त्या पोलीसवाले म्हणे मी तपास करू राहिलो म्हणे. टेन्शन घेऊ नका म्हणे. तुम्ही गावातल्या लोकांना सांगून द्या म्हणे हे सगळं अंधश्रद्धा आहे. कोणतं भूत नसते कोणतं काय नसते. तरी तुमचा विश्वास नाही बसू राहिला. बर बुवा तुला जसं वाटते तसं कर बुवा. कंप्लेंट केली ना तू. पाहून आता काय होते काय नाही ते. जेव्हा तुला दिसेल का नाही तर समजेल बुवा. आता आम्ही काही बोलून काय फायदा नाही आमचा नाही का? आम्ही किती बोललो तुला आमची तोंड दुखणं आहे. तुला काय समजत नाही. ए कैलास करा तुमच्या मतानं जे करायचं ते करा. जेव्हा दिसल तेव्हा तुम्हाला समजेल गड्या. चल रोय नारायण चालू तू. म्हणजे असं पण आहे नाही का? मजला पुढची मंजुलिका आली. स्पेलिंग चुकलं वाटते नाही का? काय हुशार वाटते मला जराशी. म्हणजे असं लिहिलं लोकांची फाटली किंवा खरंच मंजुलिका आली म्हणून. काय लोक आहेत लिहिलंय सर, इथं पण लिहिलंय मजलापुरांनो सावधान. लोक भेले वाटते मग या गोष्टीवर नाही का? ठीक आहे तर लोकाले साप टाकवला. लोक म्हणते बाबा अँडाकोंडा आला. असं गोष्ट आहे. बाबा बरंच बरं आहे बाबा. म्हणजे आता असं झालं गणित. लोकांना वाटलं बा लाल रक्ताने लिहिलं मंजुलिका आली. काय लोक आहेत म्हणजे गाव पुरं मला हे दिसते पुरं डायरेक्ट कसं दिसते. काय करावं लागेल आपल्याला चौकशी विचारपूस करायला लागेल. तेव्हा जाऊन समजेल की बाबा कोणी लिहिलं काय लिहिलं ते. चाल म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये. इथं पण थांबण्यात काही मजा नाही आता. बरं ठीक आहे सर, चला मग आता.
क्या कर रहा भाई, बहुत टेंशन होने लगी ना। हमने जो कहानी किया था ना वो लाल अक्षर में लिखा था, वो मंजिली का आने वाली है, वो पुलिस आएगा ना उधर, क्या करने का फिर? हाँ ना भाई, मेरे को भी टेंशन होने लगी ना। फिर हो क्या करना फिर? हमने हो दारू पी के किया था, वो शराब पी के, हमको कुछ समझ नहीं आया, कुछ भी लिखा हमने। अरे हमको क्या मालूम इतना होगा ना। बहुत लोटे हो गए ना, सारे गांव वाले ना पूरे डर गए ना। उनको लगता है एक रियल में मंजिल लिखा है, अब उसको क्या पता कि वो हमने लिखा है। अरे लाला, हम ऐसा बोला वैसा करो, हम डायरेक्ट सीधा जाएंगे पुलिस स्टेशन में, सबको बताएंगे कि वो हमने लिखा है, बस गेम खलास करने का, टेंशन नहीं लेने का। पुलिस वालों को पता गया ना तो पुलिस वाले मारेंगे ना हमको। क्या बात कर रहा तू? अरे वही ना, फिर ऐसा पुलिस वाले को पता चलेगा वो हमने किया, फिर उसके बाद बहुत मारते हमको। मैं अभी भी आपको बता रहा हूँ, डायरेक्ट हम पुलिस स्टेशन में जाएंगे, सब कुछ बताएंगे कि वो हमने वो शराब पी के लिखा था, गाँव वाले डर गए, ऐसा ऐसा है। डरने का नहीं यार, बहुत टेंशन होने लगी ना। अभी ना पुलिस आ गई ना उधर, मतलब पुलिस वाले को पता चल गया ना कि भाई हमने लिखा है, बहुत मारेंगे ना फिर। तू क्या बात कर रहा है यार, कुछ भी बोल रहा है तू। आप पुलिस स्टेशन में जाएंगे, सब कुछ बताएंगे। अरे पागल हो गया तू? ठीक है, हम नहीं बताएंगे। उसके बाद उनको पता चल गया कि वो हमने लिखा था, फिर क्या करेगा तू? अब बहुत मारता फिर। मेरे को मत बोलना फिर। अरे यार, वो राजू भी ठीक कर रहा है। मुझे लगता है गड़बड़ है। हमको ना सब कुछ बताना पड़ेगा कि वो ऐसा ऐसा हो गया, शराब पी के हमने वो ग्राम पंचायत के भित्ति पर हमने वो लिखा था कि वो मंजिल का आने वाली है, सब कुछ झूठ है, गांव वाले डर गए, सब कुछ बताएंगे। मुझे लगता है यही सही रास्ता है। तुमको ना कुछ मालूम नहीं यार, मतलब पुलिस वाले को तुमने मार दे खाया, मैंने खाया ना। मैंने बहुत मार खाया पुलिस के हाथ से। क्या बताऊँ तुमको। ठीक है, क्या 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 करना फिर? क्या करना नहीं है, कुछ करना नहीं है, सीधा जाएंगे पुलिस के पास, उसको सब कुछ बताएंगे कि हमने शराब पी के हो जो लिखा है वो हमने लिखा है, मंजिली का आने वाली है, हमने सब कुछ लिखा है। हो हमको शराब पी के हमको कुछ समझ नहीं आया, कुछ भी कर दिया हमने, सब कुछ बताएंगे, टेंशन मत ला तू। मार खाने की वजह ही नहीं है, सब कुछ सच कुछ बताएंगे, सच बताएंगे। ठीक है, मैं क्या बोलता, पुलिस वालों को ये भी बताएंगे कि गाँव वालों को मत बताओ कि हमने किया है, नहीं तो गाँव वाले हमको बहुत मारेंगे, ऐसा ऐसा बताएंगे। ठीक है? ठीक है ना, तू डरता बहुत रे, बहुत डरता। मैं भी डर रहा हूँ ना, पर इतना नहीं डर रहा ना यार, तू बहुत डरता। चल ठीक है, पुलिस स्टेशन में जाएंगे और बताएंगे सब कुछ कि हो हमने लिखा है। ओके, चलो। साहेब, तुम्ही ना फोन केला होता, काय मग लागला का, खुलासा झाला का, काय कोण केलं ते? सगळं लागलं, सगळं माहीत पडलं आम्हाला, कोणी गेलं काय केलं. टेन्शन घ्यायचं काम नाही. ती मंजिली का फंजिली का काही नाही गावातनी. ते 3 लेकरांनी लिहिलं होतं, ती बेवळे लेकरं होते, त्यानं दारू पिऊन ते लिहिलं होतं. काय म्हणजे बेवडे लोक होते, त्यांना दारू पिऊन लिहिलं, काही सांगता सर, ते खरंच मंजिली का आली ना गावात आमच्या. म्हाताऱ्या, बा तुला सांगू आलो ना, ते 3 बेवडे होते, दारू पिऊन लिहिलं त्यांना काही ना काही. दुसऱ्या दिवशी त्यांना माहीत पडलं, अरे बा आपले लोक भेले नसं झालं, त्यांची लय फाटले ना. मग काय तर साहेब, मग मी काय म्हणतो साहेब, त्याला आणा ना मग आमच्या समोर, आम्ही त्याला बोलतो ना, आम्ही किती भेलो ते. हो बरोबर आहे, समोर आणत होतो आम्ही, पण विषय असा झाला, त्यातलं एक जण म्हणे की म्हणे गावा लोकांना सांगू नका म्हणे की आम्ही तिघ जण आहेत, असा विषय आहे. ते मंजुलिका भंजुलिका काही नाही आली, लोट घ्यायचं काम नाही. साहेब बरोबर आहे ना, मी तेच म्हणत होतो ना, हे मंजिलिका काही नाही, हे काहीतरी आहे, कोणतरी कांड्या केल्या, लोकांना समजतच नाही. लोक म्हणते नाही मंजिलिका आली, म्हणजे असं झालं का साहेब? ते असं झालं, ते काही भ्याचं काही काम नाही. लोकांना सांगून द्या तुम्ही की असं असं प्रकरण होतं म्हणा. ते खुलासा केला म्हणा, इन्क्वायरी सबन केला आम्ही ना. मग काय टेन्शन घ्यायचं काम नाही, लोट घेऊ नका तुम्ही आता जास्त. हो का साहेब, म्हणजे मग आता मंजिलिका नाही का? मग आता तुला काय सांगू राहिलो, अबे का लग्न करायचे सांगा तुले, मंजिलिका आहे का नाही कोणाला मिळाला का सांगू आलो तुले. 3 लेकरांना लिहिले ते, मग आई बिंद तर हो का कुठचं? हो सर, हो. आणि हो, ते प्रकरण आहे, हे जे घडलं ते तुम्ही ते बाबा आणला आणि त्यानं ते म्हटलं 21,000 रुपयाची पूजा करायची, 5 बोकड्याची बली घ्यायची. ते नाटकं बंद करा, मला माहीत पडलं, लक्षात ठेवा, अंडे छटा मानू नका म्हटलं. नाही साहेब, ते आम्ही काही करत नाही साहेब. ते आता काय झालं माहीत सर साहेब, ते कोण लिहिलं ते काही करत नाही साहेब, माहीत पडलं आम्हाला आता. ठीक आहे, नाहीतर आबा असं आढळून आलं, लक्षात ठेवा, एकाला पकडून हिला टाकतो. नाही ना सर, आम्ही करत नाही तसं. आता माहीत पडलं ना आम्हाला, चला येतो म्हटलं सर. चला या म्हटलं.